देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. मान्सून अधिवेशन 2026च्या पहिल्याच दिवशी संसदेत जोरदार गोंधळ उडाला आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. 2 वाजेपर्यंत तब्बल 5 वेळा कार्यवाही थांबवण्यात आल्याने अधिवेशनाचा वादळी प्रारंभ झाला आहे. सदन की कारवाई स्थगित की जाती है. मान्सून अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नीट पेपर लीक प्रकरण, राम मंदिर दानाशी संबंधित आरोप आणि इतर जनहिताच्या प्रश्नांवर तातडीची चर्चा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज प्रथम 12:30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कार्यवाहीवर परिणाम झालाय. राज्यसभेतही विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तेथील कामकाज देखील सुरळीत चालू शकले नाही. संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रभावही सभागृहात दिसून आला. सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्षांमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेचे वातावरण तापलेले पाहायला मिळाले. मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळालाय. पुढील काही दिवसांतही सरकार आणि विरोधकांमधील हा सामना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संसदेतील प्रत्येक घडामोडीसाठी बघत राहा आपण सिटी न्यूज.